विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. A very good morning to all of you students. Today we are going to learn chapter number 5, and in this chapter we will learn the addition and subtraction of unlike decimal fractions. So in this topic we will cover 4 points. Conversion means how to convert unlike fraction into like fraction, then the addition of unlike fraction, then the subtraction of unlike fraction, and finally we will conduct a small activity. So we will start. First we will learn the conversion of unlike to like decimal fractions. Observe the first example. Example 1, 12.7 and 4.65 are the unlike decimal fraction. विद्यार्थी मित्रांनो, 12.7 and 4.65 हे unlike decimal fraction. Why? Because here in 12.7 there is one decimal place in one decimal part, and in 4.65 there is two decimal places in decimal part. इथे काय पॉइंट नंतर एक नंबर आहे, इथे पॉइंट नंतर दोन नंबर आहे. सो दीज आर द अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. मग लाईक डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? if the fractions having same number of digit in decimal part. जर decimal part म्हणजे कोणता? पॉइंट नंतर असणारा, ते जर सारखे नंबर असतील तर they are called like fraction. So we will convert this unlike fraction into like fraction. Here 12.7 has one decimal place and 4.65 has two decimal place. Unlike decimal fractions can be changed to like decimal by adding as many zero as required. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलोय? आधी शिकलोय की जर आपण आपल्या डेसिमल पार्ट मध्ये जर आपण झिरो ऍड केले तर वी विल कन्वर्ट द अनलाइक फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. हियर 4.65 म्हणजे किती आहे? पॉइंट नंतर किती नंबर आहे? 2. and in 12.7 पॉइंट नंतर किती नंबर आहे? 1. Here in 4.65 there is two decimal place in decimal part, and here in 12.7 one decimal place in decimal part. लक्षात आलं? डेसिमल पार्ट कशाला म्हणतात? पॉइंट नंतर असणारा जो पार्ट, आणि पॉइंटच्या आधीच्या पार्टला काय म्हणतो आपण? इंटिग्रल पार्ट. आता आपल्याला हे दोन्ही कशात कन्वर्ट करायचं आहे? इनटू लाईक फ्रॅक्शन. काय करायला आपल्याला? वी विल ऍड झिरो. जितके झिरो पाहिजे तितके तुम्ही ऍड करू शकता. कुठे? डेसिमल पार्ट मध्ये. सो वी विल ऍड झिरो. बघा, आपण झिरो ऍड केला इथे. नाउ हियर टू डेसिमल प्लेस in decimal part, and here also two decimal place in decimal part. इथे सुद्धा पॉइंट नंतर दोन नंबर झाले, इथे सुद्धा पॉइंट नंतर दोन नंबर झाले. सो दीज आर द लाईक फ्रॅक्शन. 12.70 and 4.65 आर लाईक डेसिमल फ्रॅक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण झिरो ऍड केल्यावर काही फरक पडला का? बघा, जर आपण यांची एक्सपांडेड फॉर्म मध्ये जर आपण लिहितो म्हटलं तर 12.7 हा ठीक आहे. The place value of 1 is 100, the place value of 2 is 2, and the place value of 7 is 0.7, because 7 is in 10th place, and when we divide the 7 by 10 you will get 0.7. आता बघा, आपण याची प्लेस व्हॅल्यू काढू. 12.70 प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहूया. बघा, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 1 इज 100. बघा, इथे पण 100 होता. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2, इथे पण 2 होता. बघा, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 0.7, आणि हा या झिरोची प्लेस व्हॅल्यू काय? 0. म्हणजे झिरो ऍड केल्यामुळे त्याच्या प्लेस व्हॅल्यू मध्ये, त्याच्या ऍडिशन फॉर्म मध्ये काही फरक पडला का? काहीच फरक नाही पडला. अँड देअरफॉर अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन कॅन बी चेंज टू लाईक डेसिमल बाय ऍडिंग ॲज मेनी झिरो ॲज रिक्वायर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आपण या डेसिमल पार्ट मध्ये किती झिरो ऍड केले, द व्हॅल्यू ऑफ दॅट डेसिमल फ्रॅक्शन कॅन नॉट चेंज होऊ शकत नाही. लक्षात आलं का? काय करायचं? अनलाइकचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना फक्त जो डेसिमल पार्ट आहे तिथे झिरो ऍड करायचे. ठीक आहे. इथे आपण काय शिकणार? कन्वर्जन शिकणार, काही एक्झाम्पल्स पाहणार आपण, आणि ऍक्टिव्हिटी पण करू. हियर अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन्स कॅन बी चेंज टू लाईक डेसिमल बाय ऍडिंग ॲज मेनी झिरो ॲज रिक्वायर्ड. काय शिकलो आपण? जर कोणत्याही अनलाइक डेसिमल फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्या डेसिमल पार्ट मध्ये झिरो ऍड करायचं. डेसिमल पार्ट म्हणजे कोणता? पॉइंट नंतरचा असणारा. सो ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. कन्वर्ट द फॉलोइंग अनलाइक डेसिमल इनटू लाईक डेसिमल. ठीक आहे. अनलाइकचं लाईक डेसिमल कन्वर्ट करायचं आहे. ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. 93.107, 84.2, 12.67. These are the unlike decimal fraction.
का बरं अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन? बिकॉज इन दिस फ्रॅक्शन देर आर 3 डेसिमल प्लेस. In this fraction there is 1 decimal place, and in this fraction there is 2 decimal place. So these are the unlike decimal fraction. So we will convert into like fraction. त्याचं like fraction मध्ये कन्वर्ट करू आपण. So which number has more decimal place? या तिघामध्ये सर्वात जास्त डेसिमल प्लेस कुठे आहे? म्हणजे काय? पॉइंट नंतर सर्वात जास्त नंबर कुठे आहे? सांगा कुठे आहे? व्हेरी गुड. इन 93.107. इथे पॉइंट नंतर 3 डेसिमल प्लेस आहेत. आपण काय करायचं? याला आणि याला, या सेकंड आणि थर्डला सुद्धा इथे पॉइंट नंतर 3 नंबर आणूया. कसे आणायचे? ओनली सिम्पली ऍड 0. बघा 0 ऍड करूया. दिस इज द फ्रॅक्शन which has more decimal place. Now we will convert into like decimal fraction. Like decimal fraction मध्ये कन्वर्ट करूया. The decimal 93.107 has 3 decimal place. So convert the other decimal into 3 equivalent decimal which have 3 decimal place. बघा here there are the 3 decimal fraction. आपण तीनही लिहून टाकले. And which number has more decimal place? फर्स्ट नंबर. याच्याजवळ हा जो नंबर आहे इथे सर्वात जास्त डेसिमल प्लेस आहे. मग याला काय करायचं? राईट दिस नंबर ॲज इट इज. हा तसाच ठेवायचा. आता बघा इथे सुद्धा पॉइंट नंतर 3 नंबर आले पाहिजे. मग काय करायचं? ऍड 2 0, 2 0 ऍड करायचे. आता इथे बघा ऑब्झर्व दिस थर्ड एक्झाम्पल 12.67. इथे पॉइंट नंतर किती प्लेस आहे? 2. आपल्याला इथे पण किती आणायचे? 3. सो ओनली ऍड 0. बघा 0 ऍड केला. नाव in this decimal fraction there are 3 decimal place. In the second fraction 3 decimal place. In third decimal fraction 3 decimal place. So all these are like decimal fraction. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काय आहे आता? like decimal fraction आहे. ठीक आहे? बघा इकडे एक्झाम्पल 1 27.1 0.652 7.04 113.4 64.8 कन्वर्ट इंटू लाईक डेसिमल. आपल्या सर्वांना लाईक डेसिमल करायचं. का बरं? हे अनलाईक आहे. बघा विच नंबर हॅज द मोर डेसिमल प्लेस. कोणता नंबर या 5 पैकी असा कोणता नंबर आहे का जिथे जास्त डेसिमल प्लेस आहे? व्हेरी गुड. इन 0.652 इथे सर्वात जास्त डेसिमल प्लेस आहे. आपल्याला काय करायचं? बाकीचे जे 4 आहे तिथे सुद्धा आपल्याला तितके डेसिमल प्लेस आणायचे आहे. सो 27.1 0.652 7.04 113.4 64.8 पुराला तसंच ठेवायचं. द नंबर विच हॅज मोर डेसिमल प्लेस. जिथे जास्त डेसिमल प्लेस आहे, जास्त डेसिमल प्लेस म्हणजे पॉइंट नंतर जास्त नंबर जिथे आहे तो तसाच ठेवायचा. आता बघा नाउ वी विल कन्वर्ट इंटू लाईक फ्रॅक्शन. आता याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच काय? इथे पॉइंट नंतर जितके नंबर आहे तितकेच नंबर इथे आणायचे. मग काय करावं लागेल? ओनली ऍट द 0. बघा किती 0? 2 0. बघा झाले पॉइंट नंतर 3 नंबर. सो these two are like decimal fraction. आता आपण यालाही like decimal fraction मध्ये कन्वर्ट करू. इथे किती आहे? here there are 2 decimal place in decimal part. So only add 1 0. In the fourth fraction here there is 1 decimal place in the decimal part. पॉइंट नंतर एक नंबर आहे. तर इथे सुद्धा पॉइंट नंतर 3 नंबर आणण्यासाठी काय करावं लागेल? ओनली ऍड 2 0. नाउ इन 64.8 here only 1 decimal place in decimal part. decimal part मध्ये एक decimal place आहे. तो add 2 0. आता बघा या पाचही नंबर मध्ये पॉइंट नंतर सारखे नंबर आले. बघा here 3 decimal place, here also 3 decimal place, here also 3 decimal place, here also 3 decimal place and here also 3 decimal place. म्हणजे आता या पाचही ठिकाणी पॉइंट नंतर सारखे नंबर आलेले आहेत. सो दीज आर द लाईक डेसिमल फ्रॅक्शन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? 27.100 0.652 7.040 113.400 64.800 आर लाईक डेसिमल फ्रॅक्शन. लक्षात आलं? नाउ वी विल कंडक्ट अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी करूया. कन्वर्ट द फॉलोइंग अनलाइक डेसिमल इंटू लाईक डेसिमल्स. आता विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला करायचं आहे. बघा हियर देर आर 9 एक्झाम्पल. वी विल सॉल्व 2 एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल सॉल्व करूया. ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. बघा 4.63 19.5 12.8 3 डेसिमल फ्रॅक्शन्स आहे. ऑल दीज आर अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. हे अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन आहे. का बरं? बघा पॉइंट नंतर इथे किती 2 नंबर आहेत? 2. इथे पॉइंट नंतर 1, इथे पॉइंट नंतर 1. सो दीज आर द अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. आता लाईक डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं? फर्स्ट वी विल फाइंड आउट व्हिच नंबर हॅज मोर डेसिमल प्लेस.
कोणत्या नंबर मध्ये जास्त डेसिमल प्लेस आहे? हा बघा या पहिल्या नंबर मध्ये. सो राईट डाऊन फर्स्ट नंबर ऍज इट इज. पहिला नंबर तसंच लिहायचा. ठीक आहे, लिहिला. आता सेकंड कोणता आहे? 90.5 अँड थर्ड कोणता आहे? 12.8. सो वी विल ऍड 1 0 इन द सेकंड फ्रॅक्शन अँड वी विल ऍड 1 0 इन द थर्ड फ्रॅक्शन. दोन्ही मध्ये आपण एक एक झिरो ऍड करू. बघा काय झालं. हिअर there are two decimal place, here also two decimal place, here also two decimal place. आला पॉइंट नंतर सारखे संख्या आल्या. So these are the like decimal fraction. Now observe another example. 40, 27.7, 2.451. लक्षात आलं का विद्यार्थी? मला कोणता प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नंबर 7. Now we will convert this unlike decimal into like decimal. आपण हे unlike decimal चं like decimal मध्ये कन्वर्ट करू. कशाला विद्यार्थी मित्रांनो? बघा, it is very necessary when you add the decimal fraction. जेव्हा आपण लाईक डेसिमल फ्रॅक्शनचं किंवा अनलाईक डेसिमल फ्रॅक्शनचं ऍडिशन करतो तर त्यावेळेस हे सर्व आपल्याला कामात येणार आहे. ठीक आहे, चला नाउ वी विल कन्वर्ट दिस 3 अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन इनटू लाईक डेसिमल फ्रॅक्शन. पहिले काय करायचं? विच इज द नंबर दॅट हॅज मोर डेसिमल प्लेस. या तीन पैकी असा कोणता नंबर आहे की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त डेसिमल आहे? व्हेरी गुड, थर्ड नंबर 2.451. आता आपल्याला ह्या उरलेले जे दोन नंबर आहे तिथे सुद्धा पॉइंट नंतर दोन नंबर आणायचे. सो फर्स्ट विल राईट द फर्स्ट नंबर 40, सेकंड नंबर 27.7 अँड द थर्ड नंबर 2.451. कोणता नंबर तसाच ठेवायचा? थर्ड नंबर. ही द नंबर विच हॅज मोर डेसिमल प्लेस. आता इथे बघा पॉइंट नंतर किती प्लेस आहे? 3. आता इथे आलो आपण. 40 काय? 40 इज द इंटिग्रल पार्ट. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 40 जवळ पॉइंट दिसतो का? नाहीये. तो पॉइंट कुठे आहे? कुठे पॉइंट? हा, आफ्टर झिरो. झिरो नंतर पॉइंट आहे तो. लक्षात आ. ठीक आहे, सो 40 इज द इंटिग्रल पार्ट. आता इथे आपण डेसिमल पार्ट आणू. कसा आणायचा? ओनली फर्स्ट प्लेस द पॉइंट. झिरो नंतर पॉइंट द्या. अँड हाऊ मेनी डेसिमल प्लेस इन दिस नंबर इन 2.451? देर आर 3 डेसिमल प्लेस. सो ओनली ऍड 3 झिरो इन फर्स्ट डेसिमल फ्रॅक्शन. पहिल्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये 3 झिरो ऍड करा. अँड इन सेकंड डेसिमल फ्रॅक्शन ओनली ऍड 2 झिरो. 2 झिरो ऍड करा. केला ऍड. सो 40.000, 27.700 and 2.451. These are the unlike decimal fraction. लाईक डेसिमल फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हे तिघे काय झाले? लाईक डेसिमल फ्रॅक्शन झाले. कुणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो लाईक डेसिमल फ्रॅक्शन? इफ द नंबर हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ डिजिट इन डेसिमल पार्ट. जर पॉइंट नंतर जे नंबर ते सारखे असतील. सारखे म्हणजे काय? सारखे म्हणजे काय? हा, एखाद्या संख्येत पॉइंट नंतर जेवढे नंबर असले पाहिजे तितकेच नंबर इतर संख्येमध्ये असले पाहिजे. ठीक आहे, इथे पॉइंट नंतर किती आहे बघा. इथे पॉइंट नंतर किती होते? 3. इथे सुद्धा बघा पॉइंट नंतर 3 नंबर आले. इथे सुद्धा पॉइंट नंतर 3 नंबर आले. सो दीज आर द लाईक डेसिमल फ्रॅक्शन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? आता उरलेलं तुम्हाला करायचे आहे. नाव वी विल डू द, आता आपण काय शिकूया? ऍडिशन ऑफ अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन. आता आपण ऍडिशन शिकूया. ठीक आहे, addition of decimal fraction. So observe the first example, 78.53 plus 9.126. Observe this example carefully. Here these are the unlike decimal fraction. विद्यार्थी मित्रांनो हे unlike decimal fraction आहे. मग काय करायचं? फर्स्ट कन्वर्ट इनटू लाईक डेसिमल. लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय? विच नंबर हॅज द मोर डेसिमल प्लेसेस. हा बघा याच्यामध्ये जास्त डेसिमल प्लेस आहे. किती आहे? पॉइंट नंतर 3. तर याला सुद्धा पॉइंट नंतर 3 प्लेस आणायचा. बघा 7. फर्स्ट वी विल कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन. 78.53 प्लस 9.126. which number has more decimal place? This 9.126 has more decimal place. आणि इथे पॉइंट नंतर जास्त नंबर आहे. किती आहे? 3 आहे. चला इथे आपण पॉइंट नंतर 3 नंबर आणूया. काय करायचं? ओनली ऍड 1 झिरो. बघा आता नाउ these are the like decimal fraction. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट convert the unlike decimal fraction into like decimal fraction. Now simply add the number 78.530, 9.126. What is the sum of these two number? 0 plus 6 6, 3 plus 2 5, 5 plus 1 6. Place the point as it is. 9 plus 8 17. Carry 1, 7 plus 1 8.
So answer is 87.656. Now observe the second example. 26.425 plus 15.5. Is it like fraction or unlike decimal fraction? These are the unlike decimal fraction. ते unlike decimal fraction आहे. का बरं? इथे बघा पॉइंट नंतर 3 नंबर आहे आणि इथे पॉइंट नंतर 1 नंबर आहे. सो दीज आर द अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. मग काय करायचं? फर्स्ट वी विल कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन. लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया आपण. राइट डाउन फर्स्ट नंबर as it is, then the second number. बघा, so which number has more decimal place? इथं जास्त डेसिमल प्लेस आहे. किती आहे? 1 2 3. पॉइंट नंतर किती संख्या आहे? 3. सो हियर ऍड 2 0. 2 0 ऍड करायचे. बघा, नाउ दीज आर द लाइक डेसिमल फ्रॅक्शन. केलं आपण, कन्वर्ट केलं. नाउ ऍड 26.425 plus 15.500. What is the sum? Sum is 5 plus 0 5, 2 plus 0 2. Keep the point as it is. 6 plus 5 11. Carry 1 4. So answer is 41.925. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. Now the activity 2. Here there are 9 example. You will have to solve all the example. So आपण एक example सोडून पाहूया. बघा 45.61 plus 8.7. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. कसं करायचं आता शिकवलं मी. हियर दीज आर द अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. हे दोघे अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन आहे. सो कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन. लाइक फ्रॅक्शन त्याला कन्वर्ट करायचं. बघा 45.61 प्लस 8.70. बघा आपण काय केलं, हा 8.7 होता, या 7 वर एक 0 ऍड केला. सो दॅट इक्वल नंबर ऑफ डिजिट इन बोथ द फ्रॅक्शन. या दोन्ही फ्रॅक्शन मध्ये पॉइंट नंतर नंबर सारखे झाले पाहिजे. सो व्हॉट इज द सम? 1 6 plus 7 13, 5 plus 8 13 plus 1 14 and 4 plus 1 5. 54.31. नाउ 8 एक्झाम्पल. बघा हा 8वा एक्झाम्पल पण सॉल्व करून पाहूया. हियर 40 27.7 and 2.451. These are the unlike decimal fraction. कारण here 3 decimal place in decimal part, here 1 decimal place in decimal part, and here very good, no decimal place in decimal part. इथं तर पॉइंट नंतर नंबरच नाही. तर हे असं आन्सर, हे कसं कधी येतं विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा पॉइंट नंतर जर 0 0 असतील तर यू कॅन राईट दिस नंबर ऍज इट इज. 40 नंबर 40 लिहू शकतो आपण. ठीक आहे ना. सो फर्स्ट वी विल कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन. चला आपण लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. बघा काय केलं आपण. आफ्टर 40 वी हॅव ऍड 3 0. इथे काय करावं लागेल? वी विल ऍड 2 0. बघा आपण 2 0 ऍड केले. नाउ ऑल दीज आर लाइक डेसिमल फ्रॅक्शन. बघा इथे इक्वल नंबर ऑफ डिजिट इन डेसिमल पार्ट. पहा इथे पॉइंट नंतर 3 नंबर झाले, इथे पॉइंट नंतर 3 नंबर झाले, इथे पण पॉइंट नंतर 3 नंबर झाले. नाउ वी विल ऍड. चला आपण ऍड करूया. 40.000 and 2.451. So what is the sum? Sum is 70.151. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे फर्स्ट वी विल कन्वर्ट द अनलाइक फ्रॅक्शन इनटू लाइक फ्रॅक्शन. लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं? पॉइंट नंतर पहिले शोधून काढायचे की कोणता नंबर असा आहे की जिथे जास्त डेसिमल प्लेस आहे. कितके डेसिमल प्लेस बाकी ठिकाणी आणायचं. म्हणजे बघा आपण फर्स्ट मध्ये काय केलं बघा, इथे 45.61 आणि 8.7 करताना काय केलं? फर्स्ट वी हॅव कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन. काय केलं? इथे पॉइंट नंतर किती 2 नंबर होते, इथे आपण पॉइंट नंतर एक 0 ऍड केला. बघा इथे केलं ना. काय झालं? इक्वल नंबर ऑफ डेसिमल प्लेस झाले. सो दीज आर द लाइक फ्रॅक्शन. ठीक आहे. नाउ वी विल लर्न द सबट्रॅक्शन ऑफ अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो आपण शिकू आता सबट्रॅक्शन ऑफ अनलाइक डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे. बघा 28.59 मायनस 14.576. सो फर्स्ट वी विल कन्वर्ट इनटू लाइक फ्रॅक्शन. चला लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. विच नंबर हॅज मोर डेसिमल प्लेस. बघा इथे पॉइंट नंतर 3 नंबर आहे. सो वी विल कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इनटू लाइक फ्रॅक्शन. म्हणजे काय करावं लागेल? वी विल ऍड 1 0 हियर. सो बोथ द नंबर्स हॅव इक्वल नंबर ऑफ डिजिट इन डेसिमल पार्ट. आपण 0 ऍड केला. काय झालं आता? बघा इथेही पॉइंट नंतर 3 प्लेस झाल्या, इथेही पॉइंट नंतर 3 प्लेस झाल्या. नाउ सबट्रॅक्ट 28.590 minus 14.576. आन्सर इज 0 minus 6. नोट. 0 मधून 6 मायनस होतो का? नाही. तो वी विल कॅरी 1 फ्रॉम 9. 9 मधून 1 कॅरी करू. 10 minus 6 4. 5 minus 5 0.
8 minus 4 4 and 2 minus 1 is 4 1. Now observe the second example 26.7 minus 12.536. Again we will convert this fraction into like fraction. याला like fraction मध्ये convert करा. म्हणजेच काय करायचं, which number has more decimal places. Here this number has more decimal place. बघा पॉइंट नंतर 3 नंबर आहे, इथे पण पॉइंट नंतर 3 नंबर आहे ना. So only add the 0. बघा 0 ऍड केले आपण. Now subtract 26.700 minus 12.536. Answer is 0 minus 6. 0 will carry 1 from 7. So 10 minus 6 is 4. एक खाली परत केला. Again 10 minus 4 is 6. Then 7 minus 6 is 1. Then 6 minus 2 is 4 and 2 minus 1 is 1. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. Now activity 3. Students, now we will conduct a small activity. Here there are 8 problems. We will solve 2 problems out of 8. Observe the second example 632.24 minus 97.45. Whether these two fractions are unlike fraction or like fraction. Like fraction because here there are equal number of decimal place in decimal part. इथे पॉइंट नंतर 2 प्लेस आहे, इथे पॉइंट नंतर 2 प्लेस आहे. सो दीज आर द लाईक डेसिमल फ्रॅक्शन. मग याला पुन्हा वेगळं काय करायची गरज नाही. बघा 632.24 मायनस 97.45. ठीक आहे. 4 मायनस 5 होतं का 4 मधून 5 नो. 14 मायनस 5 9 कॅरी 1. 12 मायनस 5 7 कॅरी 1. 12 minus 8 4 carry 1. 13 minus 10 3 carry 1. ठीक है. And 6 minus 1 is 5. So observe the second example. Here these two fractions are very good unlike decimal fraction. So first we will convert this fraction by adding 0 into like fraction. पाहिजे इथे मी 0 ऍड केला. हा कोणता एक्झाम्पल आहे. 8 एक्झाम्पल. ठीक आहे. बघा आता इथे पॉइंट नंतर सारखे प्लेस झाले आहे. 1 2 3 1 2 3. So these are the like decimal fraction. We will subtract second number from the first. What is the answer? 43.296. You have to solve the remaining 6 example. विद्यार्थी मित्रांनो हे 6 एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहे. Now there is a small activity for you. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे. Question 1 solve. Here there are 6 problems and there is a one word problem. Question 2. Avinash travel 42 km 365 meter by bus, 12 km 460 meter by car and walk 640 meter. How many kilometers did he travel altogether? विद्यार्थी मित्रांनो अविनाश काय झालं. अविनाशने प्रवास केला किती 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस. बसने तो इतका प्रवास केला त्याने. 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार. कारने इतका प्रवास केला. अँड वॉक 640 मीटर. आणि तो चालत गेला 640 मीटर. आपल्याला माहित आहे की प्रत्येक गावाबद्दल बस जाते का, प्रत्येक गावाबद्दल ट्रेन जाते का, नाही. म्हणून त्यांनी काही प्रवास बसने केला, काही कारने केला आणि काही ठिकाणी तो पायी चालला. क्वेश्चन इज हाऊ मेनी किलोमीटर डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. तो किती किलोमीटर चालला. अँड राईट युअर आन्सर इन डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने वी हॅव स्टडीड ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहे. सो मेनी प्रॉब्लेम्स आर गिवन इन युअर टेक्स्टबुक. In chapter number 5 you have to solve all the problem which are given in your textbook.